महिलांसाठीची ही जी योजना आहे NCMC कार्ड ही पुरुषांसाठीही लागू आहे। योजना अतिशय शासनाने चांगली योजना जाहीर केली आहे, मात्र याची जी नोंदणी होत आहे अतिशय बेशिस्त पद्धतीनं हे जे काम चालू आहे ते काम सुरळीतपणे पार पडण्यासाठी इथे प्रशासनानं स्वतंत्र रांगा स्त्री पुरुषांच्या लावाव्यात। त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून अधिकारी नेमावेत आणि हा जो वाढता गोंधळ आहे त्यात वेळेचा अभाव हे मुख्य कारण आहे। आपल्याला ते कार्ड मिळेल का, आपली नोंदणी होईल का या भीतीने महिला खचून गर्दी करतात आणि इथे एक जत्रेचे स्वरूप त्याला आलंय। त्यासाठी आमची सर्व महिलांची अशी विनंती आहे की वेळेत वाढ करावी, किमान सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत ही कालमर्यादा वाढवण्यात यावी आणि संपूर्ण गर्दीचा जो आवाका पाहता दौंड तालुक्यात याच्या ज्या शाखा आहेत, केडगाव सारख्या गावात, पाटस सारख्या गावात, दौंड शहरात स्वतंत्र शाखा असल्या तर कामाचं वाटप योग्य प्रकारे येऊन तिथे नियोजनबद्ध पद्धतीनं काम केलं जाईल अशी आमची नम्र अशी सूचना शासनाला राहील, जे ते न करून या संधीचा लाभ या सर्व नागरिकांना मिळू शकेल। धन्यवाद। हो, कर्मचाऱ्यांची अर्थात कमतरता भासती आहे। एक महिला तिला असिस्ट करायला एक तिथे बांधव थांबलाय आणि त्या मानानं अपुरी जागा, छोटस टेबल, अपुरी जागा, अंधारा भाग आणि वाढती गर्दी, बेशिस्तपणा आणि याला एक जत्रेचं स्वरूप, त्यात मुख्य कारण आहे रांगा व्यवस्थित न लावणं। एकच व्यक्ती एका कुटुंबातल्या अधिक व्यक्तींच्या नावांची शिफारस तिथे करते। आमची अशी सूचना आहे एका व्यक्तीनं आपल्या स्वतःचीच नोंदणी करावी। 10 लोकांची नोंदणी एक व्यक्ती जर करत असेल तर बाकींच्या कामात अडसर येऊ शकते। या गोष्टींची कृपया नोंद घ्यावी। यासाठी प्रसार माध्यमांनीही आम्हाला सहकार्य करावं। धन्यवाद। जेणेतेने करून ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होणार नाही।